evening, everyone. My name is Ayusha Lonkar, and again, today I am here to take your lecture on normal puparium and its management. So, previously, in the previous part, we have seen many things like what is puparium, how we have to handle the puparium cases, then from where it begins till where it ends, then what all discharge advices we are going to give it to the patient. Okay, so till there we have finished. Now today we will start with another part, that is management of ailments. Okay, so let us begin. So management of ailments मध्ये काय येतं, आफ्टर पेन्स. आफ्टर पेन्स इन द सेन्स सी, गरोदर स्त्री जेव्हा डिलिव्हरी त्यांची होऊन जात असते, ठीक आहे, तर तिला पेन होतात, तिला कळा वगैरे होतात का, तर तिची एक इधर सिझेरियन सेक्शन झालेलं असतं किंवा डिलेवरी झाली असते, ती आपली नॉर्मल डिलेवरी झाली असते, तर ओपनिंग ऑफ वजायनल कॅनल आणि आपले खूप सारे अवयव त्याच्यामध्ये प्रतिसाद करत असतात, काम करत असतात. त्यामुळे काय होतं, जास्त सर्जिकल साईट जे असतं ते पेन होत असते. फाईन. मग आता पेन ॲट साईट ऑफ पेरिनियम इन द सेन्स जिथून बेबी आउट होतो तो पोर्शन पूर्ण दुखत असतो, तिथे लोकिया असतं. लोकिया इन द सेन्स काय, टिल 15 days or 20 days एक फिमेल जेव्हा डिलिव्हरी होऊन जाते तिची, तर तोपर्यंत तिला काय होतं, पिरियड्स येत असतात कंटिन्युअसली, बिकॉज इतक्या दिवसांचं ब्लड ऑलरेडी बॉडीमध्ये साठलेलं असतं. ओके, सो त्या ब्लडला बाहेर काढण्यासाठी परत आपल्याला पिरियड्स येत असतात. ओके, तर अशा वेळेला काय करायचं आहे, जर पेन होत आहे तर अँटीबायोटिक्स डॉक्टर जे सल्ला देतात ते घ्यायचे आहेत गरोदर स्त्री, म्हणजे डिलेवरी बाळंतपण झालेल्या स्त्रीने. ठीक आहे. सेकंडली, सिट्स बाथ आपण देऊ शकतो. त्या दिवशी पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं वॉट इज सिट्स बाथ. तर पोटॅशियम परमॅग्नेट आपण टाकतो कमी प्रमाणामध्ये, एक बाउल घेत असतो आणि त्या बाउलमध्ये किंवा त्या टबमध्ये त्या स्त्रीला आपण बसवत असतो, जेणेकरून तिकडचा जो पार्ट असेल तिथे जास्त शेकून निघेल आणि तिला बरंही वाटेल. एन्जॉर्जमेंट ऑफ ब्रेस्ट सी, जर फिमेल जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करते आणि जर सपोजिंगली कधी कधी बेबी पीत नाही किंवा कधी कधी जास्तच मिल्क प्रोडक्शन असतं, ओके, तो ॲट दॅट टाईम काय होत असतं, ब्रेस्ट जे असतात ते कम्प्लिटली फुल होतात म्हणजे दुधाने कम्प्लिटली भरून जातात. ओके, आणि ते भरल्या कारणाने काय प्रॉब्लेम होतो, एकतर सूज येते त्या बाईला किंवा स्तनांमध्ये तिला खूप दुखायला लागतं. तर अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्या हातांनी आपले जो मिल्क आहे ते मदरला आपण एक्सप्लेन करू शकतो की मसाज करून त्याला प्रेस करून तुम्ही ते बाहेर काढून टाका. ठीक आहे, आणि ते बेबीला तुम्ही नंतर यूजसुद्धा करू शकता. ओके, तर ह्याच्याने काय होणार आहे, तिला जे काही दुखणं असेल ते तिचं कमी होईल आणि परत ताप वगैरे हे आपल्याला शक्यता टाळता येते. ट्रीटमेंट ऑफ अनिमिया, आता हे एकदम इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा. अनिमियाची ट्रीटमेंट देणं. अनिमिया काय आहे, तर ज्यांच्यामध्ये रक्तपेशी कमी असतात, आयरन हेमोग्लोबिन कमी असतं, ठीक आहे, तर अशा महिलेमध्ये अनिमिया होत असतो. फाईन. तर अनिमिक पेशंट्सला किंवा अनिमिक स्त्रीला आपण लोक आयरन, फॉलिक ॲसिड, त्या व्यतिरिक्त हिरव्या पालेभाज्या खाणे वगैरे अशी आपण त्यांना ट्रीटमेंट देत असतो. आणि हायपर टेन्शन हा पण एक विशेष मुद्दा आहे, कारण की आत्ता आपण बघूयात की लाईक खूप सारे फिमेल्स आहेत की जे आपल्या हेल्थची काळजी घेत नाहीत आणि ते खूप साऱ्या गोष्टींमुळे सफर करतात, हाय ब्लड प्रेशरने सफर करतात. तर अशा वेळेस त्याला आपण म्हणतो प्री एक्लॅम्शिया, त्याला आपण म्हणतो एक्लॅम्शिया म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, एक्लॅम्शिया म्हणतो. ओके, तर एक्लॅम्शियाची जी ट्रीटमेंट असते तर त्या स्त्रीला आपण लोक देत असतो. तर हाय रिस्क प्रेग्नन्सी असल्या कारणाने शक्यतो अशा महिलांची जी असते ती सिझेरियन सेक्शनच होते, नाहीतर जास्त ब्लिडिंगची शक्यता असते ना, त्यामुळे. ओके, तर हे होते आपले मॅनेजमेंट ऑफ एलिमेंट्स. नाव मूविंग ऑन टू नेक्स्ट इज हेल्थ अँड न्यूट्रिशन एज्युकेशन. सो आता आपण हेल्थ एज्युकेशन काय करणार आहोत आपल्या पेशंटला, आपल्या बाळंत झालेल्या स्त्रियांना, तर फॅमिली प्लॅनिंग ॲडवाईस करणार आहोत. हे टॉपिक मी आय गेस पहिले पण कवर केलेलं आहे, म्हणून मी जास्त इन डेप्थमध्ये बोलत नाही आहे. सेक्शुअल इंटरकोर्स ते लोक आफ्टर 6 weeksच
परत स्टार्ट करू शकतात. बट टिल 6 वीक्स महिलेची बॉडी जी असते ती कमजोर असते, म्हणून सेक्शुअल इंटरकोर्स टाळणं कधीही बरे. थर्ड इज ब्रेस्ट फिडिंग इज बेस्ट. हमेशा आणि नेहमी आपल्या बाळाला 6 मंथ्सपर्यंत ब्रेस्ट फिडिंग केलंच पाहिजे. प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे, जस्ट बिकॉज तो तुमच्या बाळाचा हक्क आहे. शिवाय ब्रेस्ट फिडिंगमध्ये म्हणजे दुधामध्ये, आईच्या दुधामध्ये खूप सारं कोलेस्ट्रॉल असतं, IgG, IgM असे इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, जे बाळाच्या न्यूट्रिशनसाठी खूप महत्त्वाचं असतं. नंतर येतं आपलं इम्युनायझेशन ऑफ चाइल्ड. लसीकरण करणे, बाळाचे लसीकरण प्रत्येक हफ्त्याला, प्रत्येक महिन्याला, जसं आपलं इम्युनायझेशन शेड्यूल आहे ठीक आहे आपल्या भारताचा, तर त्यानुसार आपल्या लेकराला नेहमी लसीकरणासाठी घेऊन जाणे कधीही बरे आहे, ज्याच्याने खूप सारे डिसीजेसपासून त्याला वाचवता येते आणि संरक्षण होते. कॅलरी नीड पर डे, किती कॅलरीज गेन केलं पाहिजे, तर 2900 कॅलरीजपर्यंत. म्हणजे ते तुम्ही प्रत्येक जणी, म्हणजे असं नाही मी म्हणत आहे फक्त गरोदर स्त्रिया, पण हे प्रत्येकालाच लागू होतं करून की आपण प्रॉपर न्यूट्रिशनचं एक बॅलन्स डाएट खायला पाहिजे. तुमच्या डाएटमध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणा, फ्रूट्स म्हणा, त्याच्यानंतर ड्राय फ्रूट्स म्हणा, फाईन. जंक फूड खाणे टाळा, ठीक आहे. तर असं चांगल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स जर तुमच्या शरीरामध्ये गेले, तर बट ऑब्व्हियसली तुमचं एनर्जी कन्झर्वेशन चांगल्या रीतीने होणार आहे आणि शिवाय तुम्ही सुदृढ राहाल, ठीक आहे. रोल ऑफ पोस्ट नेटल एक्सरसाइजेस. पोस्ट नेटल या शब्दाचा अर्थ आहे की बाळंत झाल्यानंतर कोणते आपण एक्सरसाइज करू शकतो, ह्याबद्दल मी आता इन डेप्थ तुम्हाला शिकवते. ओके. तर पोस्ट नेटल एक्सरसाइजचा काय म्हणजे उद्देश आहे हे आपण बघूया. सर्वात प्रथम तर आहे की आपल्या बॉडीचा जो मसल टोन आहे, ठीक आहे, तो चांगल्या रीतीने व्हावा. फाईन. वुमनची बॉडी जेव्हा ती गरोदर असते तेव्हा कशी असते, एका जागीच ती म्हणजे बोलतात ना करून की एक तो लठ्ठपणा आलेला असतो, मसल्सचं जास्तच स्ट्रेच झालेला असतो. लेबरच्या वेळेस, डिलेवरीच्या वेळेस जे आपले पोटाचे जे मसल्स आहेत, जे आपल्या गुप्तांगाचे जे मसल्स आहेत, ते फार कसे होतात, ते जास्त स्ट्रेच होत असतात. ओके. तर त्यांना पुन्हा एकदा एक म्हणजे जसं ती पहिली स्त्री होती, म्हणजे गरोदरपणाच्या पहिले ती होती, तशीच तर तिला ती बॉडी न मिळणार, परंतु जेवढी पण शक्य आहे तेवढं तिला आपण एक्सरसाइज करण्यास सांगू शकतो. सेकंड इज टू एज्युकेट अबाउट करेक्ट पोस्चर टू बी अटेंड व्हेन द पेशंट इज गेटिंग अप फ्रॉम द बेड. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. नेहमी गरोदर म्हणजे जी जर डिलिव्हरी झाली आहे त्या स्त्रीला आपल्याला हे सजेस्ट करायचं आहे की बाबा उठताना तुला सांभाळून उठायचं आहे का. रिझन हे आहे की तिला टाके आहेत, एपिसेओटमीचे सुचर्स आहेत किंवा सिझेरियन सेक्शनचे सुचर्स आहेत. तर जर ती धडकन उठत आहे बेडवरनं, तर तिला काय प्रॉब्लेम होऊ शकतो, ते सुचर्स रप्चर होऊ शकतात, फाटू शकतात परत, आणि तिथून ब्लिडिंग होऊ शकते. त्यामुळे नंतर आहे की जास्त हेवी लिफ्टिंग तिला करायची नाही आहे आणि नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटी ती करू शकते, पण जास्तच स्ट्रेनस एक्सरसाइजेस तिला करणं टाळायचं आहे. तर हे आपले मुख्य मुद्दे होते. आता ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे पोस्टनेटल एक्सरसाइजचं, हे इम्पॉर्टन्स आहे म्हणजे आपण सगळेजण म्हणतो कोणाला कशाला आता एक्सरसाइज करायचे, आता ही तर सुटणारच आहे, आता ही तर फुगणारच आहे. तर नो, नॉट ॲट ऑल. एक्सरसाइज केल्याने काय होतं, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होता, ठीक आहे. जे पण काय गुप्तांगाचा जो पोर्शन आहे, पेल्विक फ्लोअर मसल्स आहेत, ते तुमचे स्ट्रॉंग होतात. त्याच्याने तुमचं जे पाठदुखी आहे ती टळते. ओके. आणि तुमचे जे पोटाचे मसल्स आहेत त्यांनाही स्फूर्ती भेटते आणि ते सदृढ होतात. ओके. हे होते तुमचे पोस्टनेटल एक्सरसाइजचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ पोस्टनेटल एक्सरसाइज. आता इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनमध्ये काय लिहिलेलं आहे बघा. बरोबर आहे, डिलिव्हरी झालेली जर स्त्री आहे तर तिने कसे कपडे घालायचे, सुटसुटीत, लूज, कम्फर्टेबल कॉटनचे कपडे घालायचे, जेणेकरून ती स्वतःही कम्फर्टेबल असेल, तिलाही इरिटेशन होणार नाही आणि बाळालाही इरिटेशन होणार नाही. त्यानंतर एन्व्हायरमेंट, स्टेबल एन्व्हायरमेंट पाहिजे, म्हणजे तिथे असं नाही करून की किरकिर आहे, तिथे तिला एकदम पीस ऑफ माइंड आपल्याला द्यायचं आहे, बिकॉज तिची बॉडी खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या परिस्थितीमधून गेलेली असते, ठीक आहे. तिची बॉडी थकलेली असते, ती फिजिकली थकलेली असते, मेंटली थकलेली असते, म्हणून तिच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो नॉर्मल आणि पीसफुल पाहिजे. न्यूट्रिशन तिला प्रॉपर द्या,
ठीक आहे. जास्तच एक्सरसाइज करायची आहे असं नाही आहे, पण थोडीफार एक्सरसाइज ती करू शकते. आणि न्यूट्रिशन दिल्यावरती तिला बोलायचं आहे की बाबा थोडंसं चाल फिर, लगेच एक्सरसाइज करायची नाही आहे, नाहीतर जे पण काही तिने खाल्लेलं असेल ती बाहेर उलटी करून टाकेल. सेफ्टीसाठी डू नॉट एक्सरसाइज अलोन इन द डार्क. एकटीने तिने एक्सरसाइज कधीही करायची नाही आहे किंवा एकटीला तिला कधीहीच सोडायचं नाही आहे. जस्ट बिकॉज बॉडीची एनर्जी जर ड्रेन्ड असेल आणि ती डिहायड्रेटेड वगैरे काही असेल तर ती कधीही पडू वगैरे शकते. म्हणून अशा प्रसंगात नेहमी एक फॅमिली मेंबर तिच्यासोबत असणं कधीही गरजेचं आणि चांगलं. लो इम्पॅक्ट एक्सरसाइज इज प्रेफरेबल ड्युरिंग पोस्टनेटल पिरियड. म्हणजे की अशाच एक्सरसाइज करायच्या आहे ज्याच्यामध्ये जास्त वेट लिफ्टिंग नसेल. जसं आपण बघतो करून, जसं आपल्याला बॉडी बिल्डर जसं असतो तशी एक्सरसाइज करायचं आहे का? नाही, तर छोट्या छोट्या एक्सरसाइज करायचे. ते पण मी तुम्हाला इन डिटेल सांगते की कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज आपण तिला सजेस्ट करू शकतो. तर प्रिन्सिपल ऑफ एक्सरसाइज काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे, इंटेन्सिटी. माइल्ड टू मॉडरेट एक्सरसाइज आर रेकमेंडेड अँड ड्युरेशन 30 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज पर डे. फ्रिक्वेन्सी इन द सेन्स काय, किती प्रमाणात करायचे आहे? तर फार कमी प्रमाणात एक्सरसाइज करायचे, 30च मिनटं करायचे आहे दर दिवशी. ठीक आहे. आणि इंटेन्सिटी कशी असली पाहिजे? म्हणजे की जास्त भारी वगैरे वस्तू, जास्त डंबल उचलणे, हे करणे ते करणे नाही, तशा प्रकारचे एक्सरसाइजेस नाही करायचे आहेत. तर कशा करायच्या आहेत? किगल एक्सरसाइजेस, माइल्ड टू मॉडरेट टाईपचे एक्सरसाइजेस करायचे आहेत जेणेकरून तिच्या शरीरावरती जास्त भार येणार नाही. ओके. तर आपण बघूया पोस्टनेटल एक्सरसाइजमध्ये किती टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस. ठीक आहे. जो श्वासोश्वासाचे आपण एक्सरसाइजेस जे आपण करतो ते आपण तिला सल्ला देऊ शकतो. फूट अँड अँकल एक्सरसाइजेस इन द सेन्स पायाच्या किंवा आपले जे जो असतो, फूट आणि अँकल जे असतात त्या एक्सरसाइजेस आपण तिला सल्ला करू शकतो. म्हणजे गुडघ्यांची एक्सरसाइज, आपल्या पायांची एक्सरसाइज ते सल्ला करू शकतो. परत पेल्विक फ्लोर एक्सरसाइज म्हणजे कमरेचा जो खालचा भाग असतो तिकडचे एक्सरसाइज करायचा सल्ला देऊ शकतो. पेल्विक टिल्टिंग अगेन कमरेचे एक्सरसाइज आहे ती तिला आपण सजेस्ट करू शकतो. ॲबडॉमिनल ब्रीदिंग, ॲबडॉमिनल ब्रीदिंग इन द सेन्स मोठा श्वासोश्वास घेणे आपल्या पोटापासून, म्हणजे पोटाच्या आत आपली ती एअर भरली पाहिजे आणि नाकाच्या थ्रू आपल्याला ती एअर ब्रीद आउट करायची आहे. हेड अँड शोल्डर रेझिंग म्हणजेच की आपल्या खांद्यांची आणि डोक्याची एक्सरसाइजेस आपण तिला सल्ला देऊ शकतो. लेग रेझिंग म्हणजे दोन्ही पाय उंचावणे, परत खाली करणे, परत त्याला स्ट्रेच वगैरे करणे. अशा नॉर्मल स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण एका पोस्टनेटल स्त्रीला गाईड करू शकतो करण्यासाठी. नी रोलिंग, परत गुडघ्यांची एक्सरसाइज आणि हिप हिचिंग और लेग शॉर्टनिंग एक्सरसाइजेस. अगेन पायाच्या एक्सरसाइजेस तिला आपण सल्ला देऊ शकतो. आता डीप ब्रीदिंग एक्सरसाइज. आता ही डीप ब्रीदिंग एक्सरसाइज ही पहिली टाईप ऑफ एक्सरसाइज आहे तुमची. खूप सोपी एक्सरसाइज असते, हे तुम्हीही ट्राय करू शकतात. असं नाही आहे करून की फक्त एक बाळंत झालेली स्त्रीच ट्राय करू शकते. ओके. तर डीप ब्रीदिंग एक्सरसाइजमध्ये काय करायचं आहे? त्या स्त्रीला बोलायचं आहे, बघा तिच्या बाजूला बाबू पण आहे इथे, तुम्हाला दिसत असेल या इमेजमध्ये. ठीक आहे. तिला बोलायचं आहे की आपल्या पाठीवरती तिला झोपायचं आहे आणि ही तिचे जे गुडघे आहेत तिला थोडेसे बेंट करायचे आहेत. काय करायचं आहे? बेंट करायचे आहे. आणि पाठीमागे तिला एक पिल्लोचा सपोर्ट तिने घेतला पाहिजे. तिला त्या पिलोवरती झोपायला पाहिजे. आणि मग बोलायचं आहे की तुला श्वास घ्यायचा आहे नाकाने. ठीक आहे. आणि हळू प्रमाणात सोडायचं आहे. असं तिला कितींदा करायचं आहे? 5दा करायचं आहे. म्हणजे डीप ब्रेथ घ्यायचा आहे इन आणि आउट सोडायचं आहे. असं तिला 5 टाइम्स रिपीट करायला आपण सांगू शकतो. ही होती तुमची डीप ब्रीदिंग एक्सरसाइज. नेक्स्ट इज तुमची फूट अँड अँकल एक्सरसाइज. आता फूट आणि अँकल एक्सरसाइज कशी करायची ते बघा. पहिले बघा, तुमच्या फूटला ना रिलॅक्स तुम्हाला करायचं आहे. तिला सांगायचं रिलॅक्स कर. मग नंतर हळूहळू अलगदपणे आपले जे हे पायाचे तळवे त्यांना वरती करायचं आहे. ठीक आहे. आणि मग परत अशा सर्कलमध्ये, म्हणजे ह्या साईडला किंवा त्या डायरेक्शनमध्ये असं गोल गोल फिरवायचं आहे. ह्याच्याने काय होणार आहे बघा,
जेवढं पण रक्त आपल्या पायामध्ये साठलेलं असतं, जेवढी पण काही स्वेलिंग असते ती निवारण होते. ठीक आहे, ती कमी होते आणि त्याच्याने फार आराम पडतो आणि पायदुखी थांबते. तर असं आपण तिला कितींदा करायला बोलू शकतो? 5 to 10 टाइम्स आपण त्यांना सांगू शकतो करण्यासाठी. नेक्स्ट इज तुमचं पेल्विक फ्लोर एक्सरसाइज. आता हे पेल्विक फ्लोर एक्सरसाइज करणं का गरजेचं आहे बघा, मी तुम्हाला सांगते. परत तेच आहे, स्त्रीची बॉडी एका डिलेवरी प्रोसेसमधनं गेलेली आहे. मग ती डिलेवरी कोणतीही असू द्या, फाईन. तर तिचे जे खालचे मसल्स असतात ते लूज होऊन जातात. त्यांची जी मस्क्युलर स्ट्रेंथ असते ती थोडी थोडी कमी होऊन जाते. तर त्यांना परत टोनमध्ये आणण्यासाठी, तुमच्या अवयवांना परत थोडंफार नॉर्मल स्ट्रक्चरमध्ये आणण्यासाठी आपण पेल्विक फ्लोर एक्सरसाइज त्यांना सांगू शकतो. तर आता हे कसं करायचं आहे बघा, की डीप ब्रेथ घ्यायचा आहे आणि थोड्या वेळपर्यंत तो थांबवून ठेवायचा आहे. किंवा आपला हा जो खालचा जो गुप्तांगाचा हा पोर्शन असतो ना, त्याला असं म्हणजे टाईट करून ठेवायचा आणि हळूरित्या परत एकदा सोडायचा. असं तुम्ही 5 to 6 टाइम्स त्या स्त्रीला सजेस्ट करू शकता. ओके. ज्याच्याने काय होतं, ह्याचं इम्पॉर्टन्स हे आहे करून, युरिन लिकेज होत नाही. जेव्हा पण स्त्री कफ करते किंवा शिंकते किंवा खोकते, तेव्हा युरिन लिकेजचा प्रॉब्लेम होणार नाही तिला. फाईन. नेक्स्ट इज झोपूनही करू शकतात ही एक्सरसाइज, किंवा बसून करू शकतात, किंवा साईडला असं लेटून पण करू शकतात. फाईन. जसं मी तुम्हाला सांगितलं, 10 सेकंडसाठी होल्ड करायचं आहे आणि 10 वेळेस तुम्ही ते रिपीट करू शकता. बघा, इकडचा जो हा वजायनल पोर्शन आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, 10 सेकंदासाठी होल्ड करायचं आहे आणि परत रिलॅक्स करायचं आहे. ओके. याच्याने काय होणार आहे, तुमचं जे युट्राइन प्रोलॅप्स आहे बघा, इथे तुम्हाला दिसेल युट्रस थोड्या प्रमाणात बाहेर आलेलं आहे, बरोबर आहे, डिलेवरीमुळे. तर हे एक्सरसाइज केल्याने काय होणार आहे, युट्रस परत तुमचं नॉर्मल पोझिशनला जाईल. ओके. तर ह्या एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या तुम्ही प्रत्येक आपल्या आसपासच्या ज्या स्त्रिया आहेत, जे आता बाळंत होणार आहेत किंवा झाले आहेत, त्यांना तुम्ही हे सजेस्ट करू शकता. द एक्सरसाइज शुड बी कंटिन्यूड फॉर 3 to 2 months. 2 ते 3 महिने हे एक्सरसाइज त्यांना कंटिन्यू करायला सांगितलेलं आहे. आणि एस्पेशली तेव्हा जास्तच जर तिला स्टिचेस आहेत खाली. ओके. आणि त्यामुळे काय होणार आहे, सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार आहे आणि तिचे जे काय स्टिचेस आहे, जे पण काय म्हणजे डिलेवरीच्या वेळेस थोडंसं इजा झालेली आहे गुप्तांगाला, तर ते हील होण्यासाठी. ओके. पेल्विक टिल्टिंग. पेल्विक टिल्टिंग बघा, हे आपण नॉर्मल जिमचे एक्सरसाइज पण आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, पोटाला वरती करायचं आहे, पोटाच्या पोर्शनला इथून असं वर करायचं आहे आणि परत खाली घ्यायचं आहे, परत वर करायचं आहे, परत खाली घ्यायचं आहे. ठीक आहे. ही पण तुम्ही एक्सरसाइज त्यांना सजेस्ट करू शकता. आणि ॲबडॉमिनल ब्रीदिंग तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मोठा श्वासोश्वास घेणे आणि पोटापर्यंत, म्हणजे तो पूर्ण एअर आपली पोटामध्ये भरली पाहिजे आणि नाकाच्या द्वारे आपल्याला ते एअर सोडायचे आहे. ओके. बघा, इथे तुम्ही बघू शकता कसं आहे. बघा, जेव्हा इथून आपण ब्रीद इन करतो, पहिले श्वासोश्वास, मोठा श्वासोश्वास घ्यायचा आहे. इथे पोट बघा, इथे पोट फुगलं, बरोबर आहे. मग नंतर आपण परत जेव्हा श्वासोश्वास इथून सोडतो, नाकाने तोंडातून सोडतो, तेव्हा हे जे पोट आहे ते खाली होऊन जाते, एम्प्टी होऊन जाते तिकडची एअर. फाईन. हे एक्सरसाइज शिकवू शकता. त्यानंतर हेड अँड शोल्डर रेझिंग. आता हेड अँड शोल्डर रेझिंगमध्ये बघा कसं आहे, आपले हात घ्यायचे आहेत, नीजला टिल्ट करायचं आहे, बेंट करायचं आहे आणि हातांना गुडघ्यांपर्यंत पोचवायचं आहे आणि परत हात मागे घ्यायचे आहेत. परत तुम्ही स्वतः वरती घ्यायचा, गुडघ्यांना टच करायचा, परत हात मागे घ्यायचे आहेत. तर हे एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याने तुमची जी नेक पेन आहे, जे शोल्डर पेन आहे, ते काही होणार नाही आणि स्त्रीला पण खूप आराम पडेल, रिलॅक्सेशन मिळेल. लेग रेझिंग. पाय वर करायचे, खाली करायचे. ठीक आहे. 7व्या दिवसापासून ती करू शकते डिलेवरीच्या नंतरच्या.
ठीक आहे. हळूवारपणे वर करायचे आणि हळूवारपणे खाली घ्यायचे. स्टिचेसचं फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे करून की स्टिचेस तिकडचे निघू नये, एवढं जास्त प्रेशरने नाही करायचं. नी रोलिंग बघू शकतात, एका अंगावरती पूर्ण आपल्या गुडघ्यांना घेऊन जायचं, परत मध्ये आणायचं, परत त्या साईडला घेऊन जायचं, म्हणजे लेफ्ट आणि राईट, लेफ्ट आणि राईट, हे तुम्हाला गुडघ्यांना घेऊन जायचं इथून त्या साईडला, ह्या साईडने त्या साईडला. ओके, हे तुमची नी रोलिंग एक्सरसाइज असते. ही सुद्धा आपण त्या स्त्रीला सजेस्ट करू शकतो. हिप हिचिंगमध्ये पण सेम आहे, नी रोलिंग सारखीच एक्सरसाइज आहे ही पण. याच्यामध्ये काय करायचं, एक जो तुमचा पाय असतील त्या स्त्रीला बोलायचं एक पाय सरळ करायचा आहे आणि दुसरा पाय जो आहे तो बेंट करायचा आहे. परत जो पाय पहिले तुम्ही बेंट केला होता त्याला आता सरळ करायचा आणि जो सरळ पाय होता त्याला बेंट करायचा आहे. याला म्हणतो आपण हिप हिचिंग किंवा लेग शॉर्टनिंग एक्सरसाइज. असं परत आपण तिला बोलू शकतो की 10 टाइम बाबा, 10 वेळा तू हे एक्सरसाइज कर. ओके, तर दिस वॉज ऑल अबाउट युअर व्हेरियस टाइप्स ऑफ पोस्टनेटल एक्सरसाइजेस अँड आय होप इट इज व्हेरी क्लिअर टू यू अँड इट इज व्हेरी इझी टॉपिक, म्हणून ते लवकरच आपलं फटफट होत चाललंय. ओके, सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट इज रूमिंग इन. आता रूमिंग इन काय असते बघा. रूमिंग इन इज नथिंग बट जेव्हा आपल्या बाळाला आपण आईच्या सोबत ठेवत असतो, तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा असता किंवा तुम्ही घरी असता, तेव्हा तुमचे माता, तुमचे पिता, जे पण बाळाचे आहेत आई वडील, त्यांनी बाळाच्या अवतीभोवती राहणं कधीही इम्पॉर्टंट आहे. असं केल्याने काय होणार आहे, बाळाला चांगली झोप लागते, तो जास्त रडत नाही, त्यानंतर बाळाला जास्त स्ट्रेस नाही येत. नाहीतर काही काही बाळांना काय होतं, चिडचिडचा स्वभाव उत्पन्न होतो. का? जस्ट बिकॉज आई आणि वडील जेव्हा तो जन्मला होता किंवा ती जन्मली होती तेव्हा त्यांची जास्त बॉन्डिंग झालेली नसते. ठीक आहे, म्हणून बेबी काय होतं, जास्त स्ट्रेसफुल होतं, रेस्टलेस होतं. फाईन. नंतर मम्मीला पण काय भेटतो, आराम भेटतो. जर बाळ एका खोलीमध्ये आणि ती दुसऱ्या खोलीमध्ये आहे, तिला तिला त्या बाळाला फीड करायचं आहे, पण तर ती इथून तिथे जाईल, तिथून इथे येईल, तर असं चांगलं आहे का? नाही ना. तर म्हणून आई जिथे असेल तिथेच बाळाला नेहमी ठेवणे कधीही बरे. फाईन. जेव्हा बाळ मम्मीच्या सोबत असतं आणि बेबी मम्मीच्या म्हणजे स्तनांवरती फीड करतं, तेव्हा मम्मीचं मिल्क लगेच येतं, लगेच प्रोड्यूस होत असतं, म्हणून त्याच्यासाठी पण बाळाला तिच्यासोबत ठेवायचं आहे. आणि मम्मीच्या जवळ जर बाळ असलं तर कोणतीही आई आपल्या लेकराला उपाशी ठेवते का? नाही ठेवत ना, बरोबर. तर नेहमी बाळाला आपल्याजवळ ठेवायचं फीडिंगसाठी सुद्धा. त्याच्याचा दुसरा अजून काय ॲडव्हान्टेज आहे बघा, बेबीचं जे वजन आहे ते बरोबरपैकी लवकरात लवकर वाढतं. त्याच्यानंतर बेबीला जॉन्डिस म्हणजे की कावीळचा त्रास होणे टाळतं. त्यानंतर बेबीला तुमच्याबद्दलची सवय, तुमच्याबद्दलची आवड नावड किंवा बोलतात ना तुमच्यासोबतची जी बॉन्डिंग असते ती घट्ट होते, मजबूत होते. राईट. आणि ब्रेस्ट फिडिंगला खूप चांगल्या रीतीने मदत होते आणि तुमचे बाळाचे जे पण काही म्हणजे बोलतात ना आयडेंटिटी असते ती चांगल्या रीतीने बिल्ड होते. बॉन्डिंगबद्दल इथे फक्त एक आईचंच कर्तव्य आहे असं नाही आहे, तर जे वडील आहेत वडिलांचा पण इथे खूप महत्त्वाचा भाग असतो, की बाळ फक्त आईचं नव्हे तर बाबांचं पण असतं. ठीक आहे, तर मग बाबांना आपण म्हणजे लेकरासोबत टाईम स्पेंड करायचं, त्याला खेळवायचं, त्याला जर आता आईने दूध दिलेलं आहे तर त्याला नंतर ढेकर वगैरे देणं, त्याला घेऊन फिरणं वगैरे, त्याच्याशी बोलणं, त्याच्या काही स्टोरीज वगैरे सांगणं, ह्याच्याने जी बॉन्डिंग असेल आई वडील आणि बाळाची खूप चांगली होते. नेक्स्ट इज इमोशनल बॉन्ड स्ट्रेंथन होतो. ठीक आहे, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचा बाळासोबत फीड करताना. त्याच्यानंतर तुम्ही एकदम खुश असा फीडिंग करत असताना बेबीसमोर काय म्हणजे असं इमोशनल नाही व्हायचं, बेबीला ओरडायचं नाही आहे, कारण बेबीला कसं आहे, लहान आहे, त्याची तेवढी बुद्धी डेव्हलप झालेली नाही आहे. जर तो रडत आहे तर त्याला मारायचं नाही आहे. ठीक आहे, अशाने काय होणार आहे, तुम्ही जर स्माईल करणार, तुम्ही जर बोलणार, गाणं वगैरे गाणार, तर बेबीसोबतची जी बॉन्डिंग असेल ती खूप चांगले बनेल.
आता वॉर्म चेन काय आहे बघा. बाळ जसं जन्मतं ना तेव्हा त्यांचं जे टेम्परेचर असतं बॉडीचं, ते जेव्हा आतमध्ये असतात ना पोटाच्या, तेव्हा कसं त्यांना एकदम गरम एकदम मऊ असं एन्व्हायरमेंट भेटतं. पण जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा ते आईच्या पोटासारखं जे वॉर्म आहे, जे गरमाहट आहे, तशी वॉर्मथ नसते बाहेर. तर म्हणून अशा वेळेस काय करायचं आहे, वॉर्म चेन म्हणजे काय, चांगल्या एकदम सॅटिस्फॅक्टरी तेवढ्याच टेम्परेचरमध्ये त्याला ठेवायचं आहे, ज्याच्याने त्याचं हीट लॉस होऊ नये किंवा त्याला थंडी आणि ताप येऊ नये. म्हणून त्याला आपण गरम कपडे घालणे, आईच्या कुशीत झोपवणे, KNC करणे. KNC माहिती आहे ना, कांगारू नर्सिंग केअर. ठीक आहे, कांगारू मदर ज्याला आपण म्हणतो. कांगारू कसं आपल्या बाळाला पोटामध्ये घेऊन म्हणजे घेऊन असतं नेहमी, तसंच आईलाही म्हणायचं आहे करून की बाळाला डायपरवरती ठेवायचं आणि आपल्या छातीच्या सोबतची जी स्किन आहे आणि त्याची जी स्किन आहे त्याला टच करून ठेवायचं. ठीक आहे, तर अशाने काय होणार आहे, ते एक त्याला गरमाहट भेटणार आहे, एक वॉर्मथ भेटणार आहे आणि एक चांगली बॉन्डिंगसुद्धा होईल. आता वॉर्म चेनचं डेफिनेशन काय आपण बघूया. द वॉर्म चेन इज अ सेट ऑफ इंटरलिंक्ड प्रोसिजर्स टू बी टेकन ॲट बर्थ अँड ड्युरिंग द नेक्स्ट फ्यू आवर्स अँड डेज इन ऑर्डर टू मिनिमाइज द हीट लॉस इन ऑल न्यूबॉर्न. वॉर्म चेन म्हणजे काय, आपण बाळाला चांगल्या रीतीने गरम ठेवायचं आहे, जस्ट बिकॉज बाळाला थंडी लागू नये किंवा बाळाला त्या थंडीमुळे पुढची काय प्रॉब्लेम नाही व्हावं त्यामुळे. ओके, हे आहे तुमच्या वॉर्म चेनचं डेफिनेशन. आता 10 स्टेप्स ऑफ वॉर्म चेन, जसं मी तुम्हाला बोलले की कांगारू मदर केअर, अशा प्रकारे आईच्या छातीवरती बाळाला झोपायचं आहे आणि आईला बोलायचं आहे की तू त्याला असं आलिंगन कर किंवा त्याला असं हग कर, जेणेकरून काय होणार आहे, बाळाचं स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होणार आहे, त्याला गरमाहट भेटेल, आई आणि बाळाची चांगली बॉन्डिंग होईल, ब्रेस्ट फिडिंगमध्ये पण मदत होणार आणि त्याचं वेट पण चांगल्या रीतीने वाढेल. ओके, आता वॉर्म चेनचे काही स्टेप्स आहेत ते आपण बघूया. डिलिव्हरीची जी रूम असते ती एकदम थंड नसावी डिलिव्हरीनंतर, जस्ट बिकॉज बाळाचं जे टेम्परेचर असतं ते फार नाजूक असतं, बाळाचं स्किन नाजूक असते, त्यामुळे डिलिव्हरी रूमचं टेम्परेचर नॉर्मल करायचं आहे, त्याला लगेच सुकवायचं आहे. ठीक आहे, बाबू जेव्हा डिलिव्हरी होतोय बाळाची तेव्हा ते थोडंसं ओलं असतं. ठीक आहे, तर त्याला लगेच आपल्याला ड्राय करायचं आहे एका चांगल्या सॉफ्ट कॉटनच्या टावेलनी. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मम्मीला बोलायचं आहे, तिला ब्रेस्ट फिडिंग करायला बोलायचं आहे आणि मग त्याला आंघोळ आणि वेईंग नंतर करायचं, त्याचे वजन वगैरे चेक नंतर करायचं, आंघोळ वगैरे नंतर घालायचे. त्यानंतर काय आहे, प्रॉपरली त्याला कपडे वगैरे घालायचे. ठीक आहे, आणि आई आणि बाळाला नेहमी एकत्र ठेवायचं आहे. आणि जर त्याला घरी पण घेऊन जात आहात तर एका वॉर्म ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीमध्येच त्याला घेऊन जावा. त्याला मस्त गरम कपडे घाला, एक चांगला ह्याच्याने बांधा, गरम त्याला ठेवा. ठीक आहे, ओके. आता आपण बघूया वॉर्म चेन प्रिन्सिपल इन पोस्ट नेटल केअर. The mother should understand that keeping the baby warm is not a one-time job, it is rather a continuous job, which means adhering to the warm chain principle. हा एक कंटिन्युअस जॉब असतो. असं नाही आहे करून की मी आजच बाळाला गरम ठेवलं आणि मी उद्या त्याला असंच हवेवरती सोडून देत आहे, असं नाही आहे. तर हा कंटिन्युअस प्रोसेस आहे. रोज बाळाला जोपर्यंत तो मोठं होत नाही तोपर्यंत त्याला गरम ठेवायचं आहे. ठीक आहे, अ वॉर्म चेन इज अ सिस्टम ऑफ कीपिंग अ बेबी वॉर्म इमिडिएटली आफ्टर डिलिव्हरी whenever it occurs during transportation and while feeding and caring for the baby. वॉर्म चेन म्हणजे काय, जसं मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं तेच इथे रिपीट करत आहेत की बाळाला गरम ठेवायचं कधीही. पण हे काही रिसर्च फाइंडिंग्स आहेत, ह्याबद्दल मी आता जास्त जात नाही आहे, डिरेक्टली मी येते समरीवरती. ओके, तर मग आपण सुरुवातीपासून काय काय शिकलो. आपण डेफिनेशन ऑफ प्युपेरियम शिकलो, म्हणजे प्युपेरियम काय आहे. गर्भावस्थेत असलेली स्त्री जेव्हा डिलिव्हरी होते आणि त्यानंतरचा जो 6 हफ्त्यांचा कालावधी असतो त्याला आपण प्युपेरियम म्हणतो. त्यानंतर आपण ड्युरेशन बघितलं, 6 हफ्तेपर्यंतचा पिरियड जो असतो त्याला आपण प्युपेरियम म्हणतो. ॲनाटॉमिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग प्युपेरियम आपण हे ऑलरेडी
प्रिव्हियस लास्ट टू लास्ट क्लासमध्ये आपण बघितलेलं सर्वात पहिला जो माझा लेक्चर होता, मी डेमो लेक्चर घेतला होता, त्यामध्ये मी तुम्हाला ॲनाटॉमिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस सांगितले होते प्युपेरियमचे. जनरल फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये म्हणजे बॉडी कशी चेंज होते, नॉशिया येतो, वॉमिटिंग होतं, सायन्स अँड सिम्पटम्स काय असतात प्रेग्नेन्सीचे, ट्रायमिस्टर काय असतं, हे सर्व पार्ट मी तुमचा तेव्हा तो कवर केला होता. मॅनेजमेंट ऑफ नॉर्मल प्युपेरियममध्ये जसं डिलेव्हरीनंतरचा जो पेन आहे, नंतर कसं ब्रेस्टची काळजी घ्यायची आहे, पेरिनियमची काळजी घ्यायची आहे, कोणता डाएट फॉलो करायचा आहे, कोणते मेडिसिन्स खायचे आहेत, याबाबत पण मी तुम्हाला शिकवलं आहे. मॅनेजमेंट ऑफ एलिमेंट्स आपण आज बघितलं आणि पोस्टनेटल एक्सरसाइजसुद्धा आपण बघितलं आहे. ओके, तर हा होता आपला ओव्हरऑल समरीचा टॉपिक. आपल्याला 3 लेक्चर्स लागले हे कवर करण्यासाठी. अँड आय गेस आता माझ्या एंडनी फक्त एकच टॉपिक तुमचा राहिलेला आहे, तो आहे लॅक्टेशन ब्रेस्ट फिडिंग. तो मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये शिकवेल. लॅक्टेशन कसं करायचं, ब्रेस्ट फीड कसं करायचं बेबीला, याबद्दल आपण लोक शिकूया. आणि त्यानंतर अजून एक आपला लेक्चर होईल, तो असेल आपला माल फॉर्मेशन्स किंवा ॲनॉमलीजवरती. ठीक आहे, ॲबनॉर्मल कंजायनायटल डिसीजेसवरती आपण लेक्चर घेऊयात. ओके, सो रूमिंग इन बघितलं होतं आपण, बॉन्डिंग आणि मॉमची इन पण आपण लास्टच्या ह्याच्यामध्ये बघितलं. तर कन्क्ल्युजन काय आहे? कन्क्ल्युजन हे आहे, आपण ह्याच्यातून काय शिकलो आहोत या लेक्चरमधनं अखंड, की प्युपेरियम चाइल्ड बर्थच्या नंतरच्या 6 हफ्त्यांचा कालावधी असतो. पेल्विक ऑर्गन्सला कसं आपल्याला सपोर्ट करायचे, एक्सरसाइजेस कसं करायचं आहे, त्यानंतर आपण असेसमेंट कशी करणार, मदर बरोबर आहे, फिट आहे, बेबी इज फाईन, हे आपल्याला कसं समजेल रेग्युलर फॉलोअप चेकअपनी, आणि त्या प्रोग्रेसला आपण रेकॉर्ड करतो आणि मेंटेन करतो. ओके, सो ही आहे बिब्लिओग्राफी. हा लेक्चर म्हणजे घेण्यासाठी मी कोणते बुक्स रेफर केलेले, तर बघा, रिंपल शर्माचं बुक रेफर केलेलं, डॉक्टर BT बसवंतप्पा, पारुल दत्त आणि DC दत्ता. ठीक आहे, हे 3rd इयरचे इम्पॉर्टंट बुक्स आहेत आणि फॉर BSc नर्सिंग 4th इयरमध्ये हे बुक्स आपल्याला बघायला भेटतात. सो थँक्यू व्हेरी मच, अँड हिअर आय एंड माय टॉपिक. थँक्यू.